कारण आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचे. तुर्तास आपण दुसऱ्या प्रतिनिधींकडे जाऊयात. आपण जाऊयात मराठवाड्यामध्ये. विजय छेडे सध्या आपल्यासोबत आहे. विजय, संभाजीनगर मधलं चित्र काय सांगतं या विधान परिषद निवडणुकीसंदर्भात? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर सकाळ 8 वाजल्यापासून जे आहे ते मतमोजणीला प्रक्रियेला ही सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत जर बघितलं तर भाजपाचे उमेदवार सुहास शिरसाट यांना 40 मतदान जे आहे ते पडलेले आहे, तर UBTचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 10 मतदान जे आहे ते पडलेले आहे. आणि सध्या जर बघितलं तर मतमोजणी जी आहे ती सुरू आहे. मात्र कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जर बघितलं तर मतमोजणी केंद्रामध्ये आणि मतमोजणी केंद्राबाहेर या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कारण यावरती जर बघितलं तर महाविकास आघाडीचे मतदान फुटल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला होता आणि त्यामुळे आता या मतदान फुटल्यामुळे अनुचित प्रकार घडू शकतो असं देखील सांगितलं जात आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ते जर बघितलं हे निवडणूक अधिकारी आहेत, या पद्धतीनं जी आहे ती मतमोजणी जी आहे ते या केंद्रावरती सुरू आहे. या ठिकाणी वरच्या मजल्यावरती जर बघितलं तर ही मतमोजणी जी आहे ती प्रत्यक्षात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचे उमेदवार जे आहेत सुहास शिरसाट हे देखील मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहे. थोड्या वेळामध्ये आता हा निकाल जो आहे तो स्पष्ट होईल. आता पण साधारणतः 12 वाजेपर्यंत जर बघितलं तर औरंगाबाद जालना विधान परिषदेचा निकाल जो आहे तो घोषित होऊ शकतो. सध्या जर बघितलं मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. सिद्धेश, पण विजय, एकंदरीतच आपण बघतो की सध्या संभाजीनगरमध्ये सुद्धा अतिशय चुरशीच्या घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या होत्या. या घडामोडींकडे पाहता नेमकं कुणाचं पारडं जड वाटतंय सध्याच्या घडीला? नक्कीच सिद्ध जर बघितलं जालना आणि संभाजीनगर मतदारसंघामध्ये जर बघितलं तर महायुतीचं पारडं जे आहे ते जड असल्याचं पाहायला मिळत आहे. तब्बल 637 मतदान जे आहे ते या मतदारसंघामध्ये आहे आणि यापैकी 300 पेक्षा अधिक मतदान जे आहे ते महायुतीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं मतदान जे आहे ते कमी प्रमाणात आहे. त्यामुळे यामध्ये देखील महाविकास आघाडीचं मतदान फुटल्याचा आरोप जो आहे तो देखील काही दिवसापूर्वी करण्यात आला होता आणि त्यामुळे चुरशीची ही निवडणूक जी आहे ती ठरली जात होती. मात्र 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर भाजपाचे उमेदवार शिरसाट यांनी थेट आम्हाला 500 मतदान पडेल असं देखील म्हटलं होतं. त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर दुहेरी लढत जी आहे ती थेट लढत होणार असल्याचं पाहायला मिळतं. MIMचे उमेदवार देखील अपक्ष म्हणून या रिंगणामध्ये आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जर बघितलं तर MIM असेल, भाजप असेल आणि त्याचबरोबर UBT असेल, या तिन्ही गट जे उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहे. मात्र थेट लढत जी आहे ती UBT आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये असल्याचे पाहायला मिळते. मात्र भाजपाचा पारडं जे आहे ते संभाजीनगर मतदारसंघामध्ये जड असल्याचं पाहायला मिळतं आहे. कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात कामाला लागले होते. त्याचबरोबर नेत्यांची फळी देखील संभाजीनगरमध्ये बैठका घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच पार्श्वभूमीवरती संभाजीनगरमध्ये सध्या जर बघितलं तर भाजपाचे खरं विजय, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोण बाजी मारते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तू सोबतच राहा. आपण जरा आता